सध्याच्या अस्थिर युगात भारत आणि मलेशिया या सागरी राष्ट्रांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात एकमेकांना सहाय्य करणं अत्यंत आवश्यक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मलेशियात प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यात क्वालालंपूर इथं शिष्टमंडळ स्तरावर बैठक. दोन्ही राष्ट्रांची समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य एकमेकांशी निगडीत. पंतप्रधान. भारत आणि मलेशिया यांच्यात सेमीकंडक्टर, आरोग्य आणि औषध सुरक्षा यासह विविध क्षेत्रात 16 सामंजस्य करार. मलेशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले. भारतानं वेगवेगळ्या खंडातल्या 38 देशांचा समावेश असलेले 9 करार केले असून यातून शेतकरी, मच्छीमार, कामगार, व्यापारी वर्गाला होणार लाभ. केंद्रीय मंत्री पियुष गोयल. भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा आराखडा भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान करणारा नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान. माओवादी विचारसरणी विनाशाचं द्योतक असून या विचारसरणीपासून मुक्तता मिळवणं ही देशाची तातडीची गरज. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. 2047 पर्यंत अखंड भारताचा संकल्प करूया असं सांगून भारताला तोडण्याचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हर्मनी यांच्यात बंदर केंद्रित विकास, किनारी व्यवस्थापन यासह विविध विषयांवर मुंबईत चर्चा. औद्योगिक वसाहतींमध्ये गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला निर्देश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक जिल्हा भरारी घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आजच्या सामन्यात न्यूझीलंडची अफगाणिस्तानवर मात तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा नेपाळवर विजय.